युवक पॅन्थरच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन. सोलापूर महानगरपालिकेतील नगर अभियंता सिटी इंजिनियर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. सोलापूर महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले असून नगर अभियंता यांची संपत्ती जप्त करून वसूल करण्यात यावी. रमाई घरकुलच्या लाभार्थ्यांना वाळूपासून वंचित ठेवणाऱ्या नगर अभियंतावर कारवाई झाली पाहिजे. तसेच त्यांची शासकीय सेवेत रुजू होतानाची मालमत्ता व आजची मालमत्ताची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. उपोषण दिनांक 17 ऑगस्ट 2026. उपोषण स्थळ पुनमगे. यावेळी युवक पॅन्थरच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपा अनुसूचित मोर्चा शहराध्यक्ष प्रवीण कांबळे, यावेळी युवक पॅन्थर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गवळी कांबळे यांनी आंदोलन बसवण्यात आले आहे. तसेच निखिल कांबळे, संतोष बागले, महादेव घोडके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक पॅन्थरचे सोलापूर जिल्ह्याचे युवा कार्यकर्ते आमचे मित्र दीपक गवळी यांनी आजपासून पुनमगेट येथे बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे. या अनुषंगाने त्यांना भेटण्यासाठी, त्यांचे संवाद साधण्यासाठी मी प्रवीण कांबळे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष, त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. तर या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना कशा पद्धतीने त्यांची अडवणूक केली जाते आणि भारतीय जनता पक्षाचं या देशात सरकार असताना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक वंचित घटकाला, ज्याला घर नाही त्याला घर देण्याचं काम हे मोदी साहेब या ठिकाणी करत असताना सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी जाणून बुजून त्यांना कसा फाटा देत आहेत आणि गवळी साहेबांनी जे पत्रव्यवहार केलेले आहेत त्याला असा GR आहे की प्रत्येक लाभार्थ्याला 5 ब्रास वाळू दिली पाहिजे रमाई घरकुल आवास योजनेच्या घराच्या संदर्भात. पण ती वाळू न देण्याचं काम अकोलवार मॅडम या ठिकाणी करत आहेत असं त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे. वास्तविक आता GR आहे म्हणल्यावर तर ती वाळू त्यांना मोफत द्यावीच लागणार आहे. परंतु लेखी पत्रामध्ये अकोलवार मॅडम असं म्हणत आहे की त्यांनी मला मागणीच केली नाही. मग GR कशाच आहे? एखादा अधिकारी जाणून बुजून या योजना वंचितांना याचा लाभ कसा मिळून यासाठी काम करत आहेत. यासाठी आमचे मित्र दीपक गवळी या ठिकाणी आंदोलन करत आहेत. अगदी योग्य लोकशाहीच्या मार्गाने त्यांचं आंदोलन चालू आहे. भारतीय जनता पक्षाचा शहराचा अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा या नात्याने मी माझा संपूर्ण पाठिंबा त्यांना देत आहे आणि या लढ्यामध्ये आम्ही संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत आणि सोलापूर शहरातील अनुसूचित जातीतील प्रवर्गातील लोकांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळवून दिल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार नाही असा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो.